आणि या समारोप आणि 11वी 12वीच्या वर्ग खोल्यांचं भूमिपूजन यासाठी उपस्थित असलेले आपल्या या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय हरिभाऊजी बागडे नाना, त्यासोबत या पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या विकासासाठी झटणारे आपले या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय पटेल साहेब, त्यानंतर आपले गावंडे साहेब आणि ज्यांच्या वक्तृत्वानं आज त्यांच्या वक्तृत्वाचा म्हणजे आमच्यावर परिणाम जाणवतो, म्हणजे आम्ही त्यांच्याकडून शिकलो असे आदरणीय सर्जेरावजी ठोंबरे सर, त्यांचा सहवास म्हणजे थोडा जरी असला तरी माणसाला या सगळ्या जे आपण म्हणतो सगळ्या गोष्टीची प्रगल्भता त्यांच्या बोलण्यातून जाणवते आणि त्यांच्यामुळं कुठेतरी आपण एक समाजसेवेचं काम केलं पाहिजे असं वाटतं. त्यानंतर माझे गुरु आदरणीय ज्यांनी बाजार समितीचा कायापालट आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली केला असे सभापती डॉक्टर राधाकिसन बापू पठाडे, त्यानंतर इथं उपस्थित असलेले आपले सोमनाथ काका गायकवाड, त्यांचं आपण भाषण नेहमीच ऐकत असतो. त्याच्यानंतर आपल्या पोलीस पाटील कवाळेताई, ग्रामपंचायत सदस्य आपले रामधन दादा, आपले सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिगंबर काका कवाळे, आपले पोपळ्याचे त्र्यंबक काका शिंदे, आपले अण्णा पण आलेले म्हणे जातेगावून, आपले जातेगावचे नामदेव अण्णा मानकापे, त्याच्यानंतर सर्वच आपण उपस्थित. आपण या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपणही आपली जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि म्हणून मोरे सरांनी, विकास भाऊंनी आणि सर्वांच्या कल्पनेतून जे 11वी 12वी शाळेचे वर्ग खोल्यांचं काम करणार आहेत त्याच्यामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असला पाहिजे आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी सरांनी कॉल केला, मोरे सरांनी, आणि मी म्हटलं माझ्या 2018च्या बॅचची जबाबदारी मी घेतो आणि सर्वप्रथम माझं जे काही छोटंसं फुलाची पाकळी म्हणून योगदान होतं ते मी आदरणीय सरांकडे जमा केलं. आणि या शाळेत शिकत असताना इथलं निसर्गरम्य वातावरण निर्मितीचं काम जेवढं विद्यार्थ्यांचं आहे ना तेवढे सर्व शिक्षक इथं मेहनत घेतात. आणि मी इतकं बाहेर फिरतो, मला या संस्थेच्या व्यतिरिक्त असं कुठेही वाटलं नाही की जिथं शिक्षक शाळेच्या विकासासाठी मेहनत घेतात. म्हणजे आदरणीय सर्व गुरुवर्यांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. मला विकास भाऊने सांगितलं 2-3 मिनिटात बोलायचं, पण त्याला बाहेर व्यासपीठ मिळालं नाही आणि इथं आलं की माईक सुटत नाही, त्याच्यामुळे मी जरा थोडं जास्त बोलणार नाही. पण सर्वांना मी अशी विनंती करतो की आपण या शाळेच्या त्या सभागृहाच्या बांधकामासाठी, वर्ग खोल्याच्या त्या विस्तारित बांधकामासाठी आपण सर्वांनी मदत करावी. आणि आपण आपल्या माध्यमातून काही जर मदत मिळवून देता आली, काही राजकीय मंडळी असतील, काही सामाजिक मंडळी असतील, तेही आपण करावं. आणि एवढे बोलून मी माझे